आस्था टाइम्स, समाजसेवेची आस्था असणारं एकमेव व्यासपीठ। आणि या वॉर्डच्या दृष्टिकोनातून जी काही विकास कामं मंजूर झालेली आहेत त्याच्या संबंधाने आत्ताच आपल्याला यादी वाचून दाखवण्यात आली। त्याप्रमाणे ही सर्व विकास कामं लवकरात लवकर चालू होतील आणि आपल्या या वॉर्डातील आणि फलटणमधील सर्वांनाच काही कामं अशी आहेत की फलटणमधील सर्वांनाच त्याचा उपयोग होणार आहे। विशेष करून बाणगंगा नदीची संरक्षण भिंत ही अत्यंत महत्त्वाची होती की जेणेकरून पाणी आता त्या वस्तीमध्ये येणार नाही अशा दृष्टिकोनातून तो आपण निर्णय घेतला होता। त्याचप्रमाणे दत्त घाटाचा बॉक्स पूल सुद्धा तेवढाच महत्त्वाचा होता, कारण तिथं पाणी अडत असल्यामुळं पाणी हे शहरामध्ये काही भागामध्ये काही वस्त्यांमध्ये हे जात होतं। त्याचप्रमाणे RCC गटर्स असतील आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला दत्त मंदिरापासून ते दगडी पुलापर्यंत आपल्याला जे संपूर्णपणे बंदिस्त त्या ठिकाणी गटर घ्यायचं आहे, त्याला जवळपास 2.5 कोटीची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। एवढी भरीव तरतूद या ठिकाणी श्रीमंत रामराजे साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आणि आदरणीय आमदार दीपकरावजी चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्याला शासनाच्या विविध योजनांद्वारे मिळालेली आहे। याचा चांगल्या प्रकारची कामं आपण सर्वांनी करून घ्यावीत एवढीच विनंती।